जनेश्वरः अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः। 341 जनेश्वरः जनानाम म्हणजे सर्व लोकांचा, जंतूनाम म्हणजे प्राणी इतर सगळे जीवजंतू, ईश्वरः ह्यांचा जो स्वामी असतो, मुख्य असतो, देव असतो, तो जनेश्वरः। जन म्हणजे जन्म घेणारे, लोकांचा ईश्वर, जन्म घेणाऱ्यांचा ईश्वर, थोडक्यात ब्रह्मांडातील सर्व प्राण्यांचा जो ईश्वर तो जनेश्वर। ओम जनेश्वराय नमः। 342 अनुकूलः आत्मत्वेन म्हणजे स्वतःच्या स्वभावानुसारच, त्याचा स्वभावच खरंच ही सर्वेषां सगळ्यांशी, अनुकूलः जो मैत्रीपूर्ण असतो, सगळ्यांचा आवडता असतो, सगळ्यांशी सहमत असतो, असा जो तो अनुकूलः। किंवा नाही म्हणजे कधीच नाही, स्वस्मिन कोणाच्याही, प्रतिकूलम कोणाच्याही विरोधात नाही, कोणालाही अप्रियता नाही, कोणाशी सहमत नाही असा नाही, असा जो स्वयं आचरती, सर्वांचं आत्मतत्व हाच असतो म्हणून सर्वांशी असं दुसरं कोणीच नाही, स्वतःशी असं वागत नाही, असा जो तो अनुकूलः, जो सगळ्यांचा हार्दिक शुभचिंतक आहे, मित्र आहे, चेतनारूपात प्रत्येक जीवात जो हजर असतो, एखादा हत्या करणारा असो किंवा समाजसेवा करणारा असतो, असा जो तो सर्व प्राण्यांमधून व्यक्त होणाऱ्या विविध वासनांमागची जो शक्ती असतो तो अनुकूलः। ओम अनुकूलाय नमः। 343 शतावर्तः धर्मत्राणाय शतम आवर्तनानि पुनरा अस्य म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी, शतम म्हणजे असंख्य, शेकडो, आवर्तनानी पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा जन्म घेतो, अवतार घेतो, असा तो शतावर्तः। किंवा नाडीशते म्हणजे शेकडो नाड्यांमधून प्राणरूपेनं श्वासाच्या किंवा प्राणाच्या रूपात वर्तते, जो अस्तित्वात असतो, तो शतावर्तः। अनंत प्रकारची रूपं धारण करणारा ब्रह्मांड ही ह्याचीच अभिव्यक्ती आहे। ब्रह्मांडाची व्यवस्था आणि विकासासाठी नियम जो तयार करतो आणि ते लागू करण्यासाठी विविध अवतार घेतो, म्हणजेच थोडक्यात सर्वांचं नियंत्रण, कार्य आणि नियमन करणारा जो आहे तो शतावर्तः। ओम शतावर्ताय नमः। 344 पद्मी पद्म म्हणजे कमळ, हस्ते हातात, विद्यते इति हातात कमळ असणारा तो पद्मी, ज्याच्या हातात कमळ आहे। कमळ हे आध्यात्मिक जीवनाचं प्रतीक आहे। असं म्हटलं जातं की ज्ञान देण्यासाठी शंख, तर ते न घेणाऱ्यांसाठी म्हणजे अज्ञानी किंवा दुष्ट लोकांसाठी गदा हातात असते, आणि तेही ऐकलं नाही तर चक्र, असा चक्र घेऊन नाश आणि पुन्हा निर्माण जो करतो, असा हातात कमळ असलेला तो पद्मी। ओम पद्मिने नमः। 345 पद्मनिभेक्षणः पद्मनिभे म्हणजे कमळासारखे, ईक्षणे दृशव म्हणजे ज्याचे दोन्ही डोळे, अस्य ज्याचे डोळे हे कमळासारखे आहेत, असा जो तो पद्मनिभेक्षणः। ओम पद्मनिभेक्षणाय नमः।